पावनी आद्यत्रे जननी देवांची सेवे लागे सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या विणन करावा अभीर पतित पावना परिसनाही हीण कवनी अंग दीपानाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड तुका म्हणे तैसा सज्जना पाशोनी पाहता अवगुण मिळेची ना दीपानाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड विठ्ठल गोटोळ गावामध्ये बापूजी देवाच्या कृपा आशीर्वादाने वरप्रसादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु गुरुवरे अलिबाग बाबा परमपूज्य गुरुवरे धोंडू महाराज कोल्हाटकर व गोपाळ महाराज वाजे यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय प्रातस्मरणीय दत्ताराम महाराज कोल्हाटकर बाबांच्या शुभाशा तसेच मारुती महाराज कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनाने 17 वर्षापासून हा प्राप्त झालेला चालू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या औचित्याने गेले अनेक वर्ष ह्या गावाचं प्रेम स्नेह सर्व मंडळी नितांत निष्काम प्रेम करत असतात आणि ह्या तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव प्राप्त झालेली हरिकीर्तनाची सेवा सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ देहुनिवासी तुकोबारांचा 3 चरणाचे अभंग फार छोटा आहे. अभंगामध्ये कदाचित हा अभंग जर कोणी ऐकला असेल चिंतन ऐकलं असेल तर ते चिंतन आपण उलट्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करूया. आजच्या अभंगामध्ये तुकोबारांना एक महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. गुण आणि अवगुण कोणाच्यात असतात, संतांच्या का जीवाच्या? हा विचार आपण करून संतांच्यात का अवगुण नाहीत? पहिलं कारण संत जीवन हे गुणग्राही जीवन आहे. संत जीवन हे गुणग्राही जीवन आहे. त्यांच्या जीवनामध्ये घेता येईल तेवढं, कारण एक लक्षात घ्या, प्रत्येकाचा एक विशेष गुण प्रत्येकाकडे आहे. तो माणूस सोडत नाही, मरतो पण तो सोडत नाही. काय झालं, एकदा एक साधूनी किंवा संतांनी किंवा आपण नियमात असो, आपण परंपरेत असो, तर आपण संध्या करावी हा नियम. आपण जर ब्राह्मण असाल, आपण जर अग्निहोत्री ब्राह्मण असाल, तर आपल्याला संध्याकाळ समयाला आपल्याला अग्निहोत्र करणं अत्यावश्यक आहे, म्हणजे यज्ञादी कर्म करणं अत्यावश्यक आहे. आपलं मौजी बंधन झालं असेल किंवा आपल्याकडे यज्ञोपवीत असेल, यज्ञोपवीत माहिती आहे ना, हा, यज्ञोपवीतम परमपवित्रम सूरश्रेष्ठम प्रणाम्यहम. चला तो पुढचा श्लोक नंतर म्हणूया. मग ते यज्ञोपवीत असेल तर आपण संध्यापूर्वी म्हणजे सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी स्नान केलं पाहिजे. त्याचे काही नियम आहेत. काय नियम आहेत? संध्या कर्म करणाऱ्या व्यक्तीने जाणवं, यज्ञोपवीत त्याच्याकडे आहे,
यज्ञोपवीत आहे, त्यांनी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर गायत्रीचं उच्चारण केल्यानंतर त्याला जर प्रवासात जायचंय तर प्रवासात आंघोळ कधी करणार तो? म्हणून मग त्यांनी काय करावं, सकाळच्या नियमाचं आचमन वगैरे करून सकाळचे नियम पूर्ण करावे, पुन्हा थोडं पाणी सिंचित करावं आणि पुन्हा संध्याकाळचं आचमन करून घरातून निघावं. हा काय त्याचा नियम. मग आपण लघुशंका करत असताना आपल्या कमरेच्या खाली यज्ञोपवीत गेलं नाही पाहिजे म्हणून ते कुठं गुंडाळायचं? नाकाला, तरी हो म्हणतात. कानाला, ठीक आहे चला पुढे. अग्निहोत्र असेल तर त्यांनी, जसं वारकरी असेल तर त्या वारकऱ्यांनी त्याच्या नियमाच्या संध्येने हरिपाठ ही त्याची संध्या केलीच पाहिजे, नाहीतर त्याचा तो नियम पूर्ण होत नाही. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी मास. जेव्हा आपण नियम घेतो तेव्हा हे सगळ्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला असतो. त्या साधूंनी स्नान करण्याकरता पाण्यामध्ये गेला. पाण्यामध्ये कोणत्या कुठपर्यंत पाण्यात जावं? वारकरी असेल, साधू असेल, संन्यासी असेल, ज्याला स्नानाने पावित्र्यता पाहिजे त्यांनी बेंबी बुडतपर्यंत पाण्यात जावं, त्याला स्नान घडलं म्हणतात. आंघोळ ज्याला करायची असेल त्यांनी गुडघ्यावर जा, तिथं आंघोळ होते, त्याचा काही नियम आहे. मला फार विशेष वाटतं, बाबांच्या पुढे मी बोलणं रास्त समजेन की रात्री 12 लोक मला भेटतात पंढरपुरात. किती वाजता आलात? मला 11:30 उतरलो, कशा तरी गेलो, 12:30 अंग धुतलं किंवा आंघोळी केली आणि 1-1.5 प्रदक्षिणा केली आणि घरी आलो. पंढरपूरला जातो पुण्यप्राप्ती करतो. पण रात्री 12 आणि पहाटे 3:45 पर्यंत जर आपण गंगेत उतरलं तर पाप आहे आणि त्या पापाने आपण अगणित जेवढं पुण्य आधी केलंय ते सगळं संपतं. आणि मला वाईट वाटतं की बरेचशा लोकांना हे माहित नसताना 12 ते 4 याही वेळेत आंघोळी करतात, लोक स्नान करतात तीर्थात. चुकीचं आहे. आणि तुम्हाला याचा उदाहरण पाहिजे, याचे पुरावे पाहिजेत, कोणत्या ग्रंथात पाहिजे असेल तर अहिल्या, गौतम आणि गंगा, गौतमानी गंगेने गौतमाशी संवाद केलाय ते पहा, पुराण वाचा. गंगा सांगते, गौतमजी तुम्ही या माझ्या पात्रात उतरू नका, नाही तर तुमचं सगळं पुण्य संपेल आणि तुम्ही पातकी ठराल. ऐका, अजून ब्रह्ममुहूर्त पातला नाही. साधकाने ज्याला परब्रह्माच्या प्राप्ती करता जो साधने करता निघालाय, तीळ पुण्य साचा कमवत असतो तो. आणि प्रातःसमय म्हणजे दुपारी 12, तसं बघितलं तर 12 नंतर भैरव प्रहर आहे. काही पूजा निषेध आहेत भैरव प्रहरात, पण तरी सुद्धा आपण करतो. मला काय म्हणायचे, साधू ज्या वेळेला निघाला, स्नाना करता निघाला, साधूंनी पहिल्यांदा अर्घ्य दिलं. अर्घ्य वेगळं आणि तर्पण वेगळं. पितरांसंदर्भात दिलं जातं ते तर्पण आणि देवादिकांना दिलं जातं अर्घ्य. आणि मग अर्घ्य देत असताना काय झालं, त्याच्या ओंजळीमध्ये एक विंचू आला, तडपडत होता, पाण्यात मरणार होता. त्यांनी ते साधूच्या लक्षात आलं, याला पुन्हा पाण्यात कसं टाकू? माझा गुणधर्म काय, मला जीवाला वाचवण्याकरता मी साधुत्व स्वीकारलंय. माझं जे आयुष्य आहे ते जीवाचं रक्षण करण्याकरता, जीवाला सन्मार्ग दाखवण्याकरता. आता ह्या जर सन्मार्ग याला दाखवला तर पुढे लहान मरेल. साधूने कसा हातात घेतला? कोण? का विंचूनी साधू हातात घेतला? कोणी? साधूनी विंचू हातात घेतला. उंजळीतलं पाणी संपलं, विंचू त्या पुन्हा साधूच्या हातावर आला. साधूने त्याला तीरावर नेण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात विंचवाने आपली जात दाखवली. काय केलं? जय हरी म्हटलं, नांगा मारला. नांगा मारल्याबरोबर त्या वेदनेने साधूच्या हातातून तो विंचू खाली पडला. पुन्हा तो तळमळ करायला लागला. पुन्हा साधूने तो विंचू ओंजळीत घेतला. थोडं पुढे गेल्यानंतर पाणी संपलं, पुन्हा नांगा मारला, पुन्हा खाली. असं 3-4 वेळेला सगळे तीरावर असणारे त्या साधूचे साधक पाहत होते, शिष्य. आणि शेवटच्या वेळेला त्याने आणला आणि त्या तीरावर ठेवला. तेव्हाही मारला डंका. आणि मग त्या साधूच्या शिष्याने विचारलं, बाबा एक प्रश्न विचारू का? काय म्हटले? आम्ही पाहत होतो 3-4 वेळा त्या विंचवाने तुम्हाला नांगी मारली,
तरी सुद्धा तुम्ही त्याला आणून तीरावर सोडलात. अहो मरू द्यायचं ना त्याला. साधू म्हटले तुम्ही काय पाहिलं? अहो म्हटले नांगा मारत होता. नांगा मारणं हा त्याचा गुण आहे. कोणाचा? माणसांचा नाही. काही माणसं असतात जातकाची, आपली कुंडली असते, त्या कुंडलीत आपलं जातक असतं. म्हणजे मुंगसाचं, सापाचं, माकडाचं, त्याच्यावरून आपले स्वभाव बघायला येतात. हा माणूस कसा असेल. आता घरी गेल्या बरं बघा. आणि म्हटले अरे त्याचा गुण आहे. म्हटलं तो गुण सोडत नाही. म्हटलं तो विंचू असून, तो सामान्य जीव असून त्याचा गुण सोडत नाही. तर मी संतत्वाला प्राप्त झालोय. लोकांना वाचवायचा किंवा जीवाला सन्मार्ग दाखवायचा मी गुण का सोडत. गुणही आहेत आणि अवगुणही आहेत. जगतामध्ये या जीवाकडे पाहायला गेलं की अवगुणही आहेत आणि पाहायला गेलं तर गुणही आहेत. पण आपण काय पाहतो हे आपली बुद्धी ठरवत असते. डोळे पाहण्याकरताच आहेत, कान ऐकण्याकरताच आहेत. पण आपण काय पाहतो आणि काय ऐकतो हे आपली बुद्धी ठरवत असते महाराज. मग साधूकडे, सज्जनाकडे अवगुण बघितला तरी मिळत नाही. का मिळत नाहीत? मग सज्जन कोणाला म्हणावं? फार मोठा प्रश्न. दिसणारा सज्जन का असणारा सज्जन? दिसणारा सज्जन. बाबांना विचारा, पंढरपुरात एरवी चंद्रभागेच्या तीरावर जास्त वासुदेव नसतात. एरवी नाही. आपण ही मध्ये जात असाल लक्षात येईल. एक दोन चार आहेत ते त्यांची ती परंपरागत आहे ते. पण वारीला किती असतात? भरपूर. बरं आता मला प्रश्न आहे बरं का, वारीला असणारे सगळेच वासुदेव गुणी का काही अवगुणी? काय ते बघतात. दोन तीन म्हातारे कुठं बसले, त्या म्हाताऱ्यांनी कुठं आपले त्यांचे कपडे ठेवले, त्या कपड्यामध्ये कुठं त्यांनी पाकिट ठेवले, ते सांगत येतात आणि पाकिट घेऊन जातात. आता मला सांगा बघ, बाहेरून बघितलं तर वासुदेव आहे, आतून बघितलं तर चोर आहे. का? बाह्य रंगाला जग, तुम्ही आम्ही जे पाहतोय ती बाह्य रंगाने पाहतो. क्षमा मागून उत्तर द्या. बाई तुमच्या मुलाचं लग्न झालंय? नाही झालं? होईल ना? आई तुमच्या नाही झालं? होईल की नाही? पुढे होईल तरी म्हणा. म्हणजे यांना मुलगीच नाही काय? सगळ्या मुली. ज्या घरात मुलगी आहे त्या माणसाने पहिल्यांदा स्वतःला भाग्यवान समजलं. ज्याला मुलगी आहे पहिली त्या माणसाने स्वतःला भाग्यवान समजा. आणि देवाने तुम्हाला दान देण्याची दातृत्व अशी ताकद तुम्हाला दिली. येणे पोरं झाली देण ठेवून. पहिली बेटी, बोला तुमच्या आताच्या पिढीत नाही पण पूर्वीच्या पिढीत, पहिली बेटी धनाची पेटी आणि पहिला बेटा नको. ऐका, साधू वरून नाही, साधू आतून. ऐका, सज्जन वरून नाही, सज्जन आतून. सज्जन कसा ओळखायचा? 1 लाखाचं असं बंडल टाकायचं. ते बंडल त्या बंडलाने उचललं तर समजायचं हा सज्जन नाही. ऐका, या अभंगाकडे आपण वाटचाल करतोय. 3329 क्रमांकाचा तुकोबारांच्या गाथ्यातला अभंग आहे. आणि मला क्षमा मागून मी आज दुसरं कोणाला तरी पाठवण्याच्या प्रयत्नात होतो. अर्ध्या रस्त्यात आलो तरी. पण जिथं प्रेमाची माणसं आहेत, स्नेहाची माणसं आहेत, तिथं काहीतरी आपलं बाजूला ठेवावं. ईश्वर बोलेल तसं बोलून जावं, घ्यावं. या अभंगाची बैठक पाहिलीत. नियम असा आहे, साधूला जर एखादं विशेषण वापरायचं असेल तर त्या विशेषणात कोणताही दोष नसावा हा नियम आहे. साधूला एखादं विशेषण वापरायचं असेल तर त्या विशेषणामध्ये कोणता दोष नसावा हा पहिला नियम आहे. कारण जर साधूला ते विशेषण लावलं आणि त्याच्यात दोष असेल तर तो दोष कदाचित साधूकडेही जात असतो किंवा साधूच्या जीवनातही तसा आहे की काही अशी शंका निर्माण होत असते. म्हणून जे विशेषण वापरायचं आहे, पखावज वाजवणारा भगवान भोलेनाथासारखा पखावज वाजवतो, इंद्रासारखा पखावज वाजवतो. पखवाज शब्द नाही बरं का, पखावज शब्द आहे. काय के लोक बोलतात पाकवाज, नाही पखावज शब्द. पखवाज जर तुम्ही चांगल्या मोठ्या जाणकार मंडळींच्या पुढे पखवाज बोलत, काय बोलतात नाल, काय बोलतात ढोलकी. आम्ही एकदा गेलो होतो भिवंडीच्या पुढे, तर माणसाने फोन केला, महाराज महेश बुवा का?
महेश बुवा कमिट हो. म्हटलं महाराज तुमचा ताफा घेऊन या. काय घेऊन या? ताफा. मी म्हटलं ठीक आहे, पण म्हटले महाराज आमच्या गावात टाळ आम्ही नुकतेच आणले, पेटी आणले आणि आम्ही ढोलकी पण वाजवायची आणली, तुम्ही काही घेऊ नका. येऊच नाही, आमच्याकडे सगळं आहे. पण तरी माझी पखावाची एखादी असते गाडीमध्ये. तिथंच गेल्यानंतर बघितलं तर ढोलकी. मी सहज विनोदाने म्हटलं जरा चाळ आणून द्याल का? नाही कळलं. आता इकडं जसे काही माणसं, इकडे सगळे आध्यात्मिक माणसं म्हणजे चाळ इकडे काही कळणार नाही, इकडे चाली कळतात. सज्जन आहे, सज्जनाला दिलेले विशेषण हे विचारपूर्वक दिलं पाहिजे, कारण त्याच्यात दोष असेल तर कदाचित तो दोष सज्जनाकडे जाऊ शकतो. म्हणून एखादं विशेषण वापरत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांना असं वाटलं की सज्जनाचे आपण त्याला एक विशेषण तर देऊया. जसं दादा गात असताना लोक म्हणतात कोकिळी सारखा गातो. कोकिळा हे त्याला काय लावलेलं आहे विशेषण. पण तुझ्या जागी जर मी गायलं तर मी कावळ्यासारखा गातो, कारण मला ते विशेषण लागणार नाही आणि स्वरच नाही. काय काय माणसं म्हणतात वा 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 महाराज अगदी नक्षत्रासारखी मुलगी आहे. बघते जिलेबीकडे मागते बुंदी. असं नसं. ज्याला ज्याचं वर्णन केलंय ते त्याच्याशी साम्य पाहिजे, याला उपमेय अलंकार म्हणतात. ज्याची उपमा द्यायची आणि ज्याला उपमा द्यायची आणि ज्याच्याशी द्यायची त्यांचं समन्वय पाहिजे, त्याला उपमेय अलंकार म्हणतात. हा अभंग तुकोबारांनी लिहिला, पण हा फार व्याकरण दृष्ट्या फार प्रगल्भ अभंग आहे. पूर्वी असं होतं, स्वतंत्रता नव्हती घरातल्या मुलांना मुलगी बघण्याची. बाबा तुमच्या वेळेला तुमचे आई बाबा, चुलते काकी, चुलत्या हे लग्न ठरवून यायचे. तुम्हाला अंतरपाठ खाली पडल्यावर निघाल्यावरच कळायचं की ही आमची ही आहे. पूर्वी फार चांगलं होतं. आता घरात आणल्यावर बापाला काय आणि आईला कळतं ही ह्याची आहे. पण पूर्वी बघा, ही पूर्वीची मंडळी विचारा, पूर्वीची मंडळी नियमात वागलीत, नियम मोडले नाहीत. आणि मग मुलगा उपवर झाला, असं छानपैकी वयात आला. बिना लग्नाचा एक पण उभा राहिला नाही. तुझं दा तुझं सगळे हे तर दादा तर ओळखपत्रच घेऊन उभे झाले. मला वाटतं आदित्य महाराज एकटेच आहेत. गणेश दादा आहे ना. गणेश दादा पूर्वी असं होतं, वडील म्हणाले तिचे लग्न ठरवून आलोय, मुलगा विचारायचा नाही काळी आहे गोरी आहे ठेंगणी आहे काहीच नाही. तेवढी घरात ताकद होती, मोठ्यांच्या शब्दाला वजन होतं. आता मोठ्यानंच खोटे पण खायला आलंय, अवघड झालं ना. आणि मग चुलतीला घेतली, घरातली 4-5 माणसं मोठी गेली, लग्न ठरवलं. मुलाला हिंमत पण नव्हती वडिलांना विचारायची माझी कशी आहे. पूर्वी बाबा तुमच्या वेळेला कागदाच्या मंडवळ्या असतील, कागदाच्याच होत्या ना, कागदाच्या अशा एवढ्या मोठ्या बांधायचे. त्याचं कारण आहे दृष्टांदृष्ट वधूवरान करता. नवऱ्याने नवरीचं तोंड बघितलं लग्न पूर्ण होतपर्यंत तर अशुभ आहे. तुमचं कट्यार खाली जमिनीवर ठेवलं तर अशुभ आहे. बघा काय काय गोष्टी अशुभ. कट्यार खाली ठेवलं ते अशुभ आहे. ते पूर्ण लग्न विवाह होतपर्यंत आणि नवरा नवरीला घरी घेऊन जातपर्यंत ते असावं. त्याचे फार वेगळे कारण आहेत. ते लोखंडाचं का असतं, त्याची काय कारण आहे, त्याला अध्यात्म काय, त्याला विज्ञान काय, हे वेगळे कारण आहेत. पण ते सांगून ना मी पुढे जातो. नवऱ्याने नवरीचं तोंड बघू नये. कधी नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लागली की ते अशुभ आहे तोंड बघणं. म्हणून त्या दोघांना तोंड दिसू नये एकमेकाचं, म्हणून अंतरपट धरला जायचा पूर्वी. आताही धरला जातो, पण हल्ली ते कालच्याच परवाच्या लग्नाला तो कॅमेरेवाला खाली झोपून असं आडवा पडला. काय मला कळत नाही. अशी ती उंच माणसं धरायची असायचं, खाली करा खाली करा. थांबा जरा. बरं मला सांगा, ज्यांचे लग्न झाले खरं उत्तर द्या,
अंतरपटाच्या मध्यस्थी स्वस्तिक असतो, कुंकवाचा असतो, आणि नवऱ्याच्या हातातलं कट्यारा. नवरीच्या हातात काय असतं? हा, जोरात बोला. चाकू, सुरी. पहिल्याच दिवशी आपण तिच्या हातात देतो. सुरी. आणि मग ती घरातल्यांची करते पुरी. आता मला सांगा, चाकू म्हणजे सुरी आणि कट्यार कशासाठी? लग्न लागेपर्यंत काय करायचं त्यांनी? त्या स्वस्तिकाचा मध्य साधायचा आणि स्थिर एकाग्र होऊन साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या व्हा बांधवा भूषण. स्थिर राहा. कारण त्या नवरीला नवऱ्याला उपदेश आहे, कधी जीवनात सुख येईल, कधी दुःख येईल, कधी मनासारखं होईल, कधी मनाच्या विरुद्ध होईल, कधी पैसा असेल, कधी नसेल. या सगळ्याच द्वंद्वामध्ये दोघांनी मध्यस्थ साधायचा आणि संसार सुखाचा करायचा. म्हणून त्या स्वस्तिकाच्या मधोमध हे दोघं स्थिर करायचं असतं. कोणाकोणाला माहिती होतं आतापर्यंत? आताची नवरा नवरी खेळत राहतात कट्याराशी. बाबा 5 मिनिटं थांब, कट्याराशी. दादा तुम्ही बघून ऐकून ठेवा हे तुम्ही दोघं ठिकाणी, नाही तर मी आलो ना तर मी बघेन गणेश दादा कसा उभा आहे. अशी खेळतात. स्थिर पाहिजे. मला काय सांगतो मी, माझं बाहेर काही नाही. काय प्रपंच फार सोपा आहे पण करता येत नाही. परमार्थ त्याच्याही पेक्षा सोपा आहे पण जाणून घेता येत नाही. ज्यांनी जाणला त्याला मिळाला, ज्यांनी जाणला नाही त्याला मिळाला नाही. मुलाची पूर्वी अशी हिंमत नव्हती वडिलांना विचारायची, माझी बायको कशी आहे, माझी पत्नी कशी आहे. मग तो गेला, मजघरात गेला आणि काकूला विचारलं, काकू कशी आहे? काकू म्हणाली, नक्षत्रासारखी गोरी गोमटी आहे. नक्षत्र कुठे आहेत? नक्षत्र कुठे आहेत? वरती. वरती आहे नाही, पण उपमा काय दिली? नक्षत्रासारखी. नाक चाफे कळी सारखं त्याच्यासारखं. काय नाव त्याचं दादाचं विसरतो ना. भाई काय नाव तुझं? भाईच ना तुला म्हणतात? विनोद. विनोद भाई सारखं. चाफे कळी सारखं. माझ्याकडे बघू नका, माझं बेंबाटलं चेंबाटलं असं. चाफे कळी सारखं नाक सरळ त्यांनी डोक्यात ठेवलं अक्षय महाराज. नक्षत्रासारखी गोरी गोमटी, चाफे कळी सारखं नाक. तो एका कार्यक्रमात गेला आणि त्यात सगळ्या मुली आल्या होत्या. यांनी बघितलं, माझी वाली कोणती, माझी वाली कोणती. यांनी काकूला विचारलं कोणती. काकूनी जिच्याकडे बोट केलं तिथं चाफेकळी सारखं नाक नव्हतं, बटाट्यासारखं नाक. हा उपमेय अलंकार होईल काय? उपमेय अलंकार काय सांगतो? उपमान आणि उपमेय यांचं साम्य असलं की उपमेय अलंकार होतो. पण ज्याची उपमा दिली, जिला दिली, साम्य नाही ना. ज्याला इंद्र सारखा मृदंग वादक आपण म्हणतो, त्याला धागेनाता कुठे टाकायचं कळत नसेल तर तो काय वादक आहे? बरोबर की नाही? धागेनाता कुठे टाकायचं कळत नसेल तो इंद्र सारखा कसा वाजवेल? मग ज्याची उपमा ज्याला दिली त्याचे परिपूर्णता असावं. आता मला 3 दोष सांगायचे त्या अभंगातले. पहिला दोष, मगाशी मी म्हटलं, एखादं विशेषण देत असताना त्याच्यात त्रुटी असतील, कदाचित ते त्या सज्जनाला लागू शकतं, म्हणून त्रुटी असणारं विशेषण देऊ नये. म्हणून त्रुटी असणारं विशेषण देऊ नये. एखाद्याला म्हटलं, आमच्या अख्ख्या गावात शांतबाई कुठली असेल तर ती आहे, पण तीच भांडकोर निघाली तर विशेषण वाया गेलं की नाही? विशेषण वाया गेलं. विशेषण वाया जाऊ नये. मग तुकोबारांना वाटलं, सज्जन कसा आहे? म्हटले, सज्जन. तुकोबारांच्या लक्ष गेलं चंदनाकडे. मी चंदनात गुण आहेत. हो गुण आहेत. पहिला गुण चंदनात, चंदनाचा संबंध देवाशी थेट आहे. कस्तुरी तिलके ललाट पटले, माहिती ना हा श्लोक? किंवा हा जर येत नसेल तर रोजच्या पूजेमध्ये श्रीगंध चंद्रम गंधाट सुमह विलेपनार्थे चंदनम प्रतिघरितांश पांडुरंगाभ्याम नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. राहून द्या ते खाली. 51 रुपये टाका.
चंदनाचा संबंध देवाची आहे. बघा ना तुम्ही, कुठं लागतं चंदन? डायरेक्ट देवाच्या कपाळाला. आणि चैत्र आणि वैशाखामध्ये चंदन लागतं देवाच्या कंबरेपासून कंठापर्यंत, म्हणजे उटी लागते. इकडे उटीची भजनं होतात नाही होत? उटीची भजनं फार बाबांना माहिती, उटीच्या फार छान मजा येते उटीच्या भजनाला. म्हणजे उटी लावतानाची भजनं बोलतात देवाला, शीतलतेचे अभंग काय काय. मग त्याच्यामध्ये कायक रूपचार हे असे अभंग, किंवा बाहुदक्षिणा, तरी आपण जे पूजेच्या ओळीचे 5 अभंग घेतो बघा, रोज नित्यनेमात वारकरी देवाला पूजा करताना पूजेच्या ओळीचे 5 अभंग आहेत, ते आपण घेत असतो. चला पुढे. आणि मग त्या चंदनाकडे लक्ष गेलं. अरे बापरे, म्हटले संतांचं आणि चंदनाचं तसंच आहे की थेट संबंध कोणाशी आहे? देवाशी आहे. वा वा वा. म्हटले दुसरा गुणधर्म, चंदन सर्वांगी शीतल आहे. तुम्हा मला साप चावलेला, किंवा जो साप आहे चावल्यानंतर जर माणूस मरण्याची ताकद त्याच्या विषात आहे, तर ते विष त्यालाही थोडं त्रास देत असतं, त्याच्याही अंगाची लाई होत असते. पण तो सर्प चंदनाच्या झाडाला काय करतो? वेटोळे घालतो आणि स्वतःचं अंग शीतल करतो. एवढा मोठा सर्प, विषारी सर्प, पण त्याला शीतलताही चंदन देतं. चंदन बघत नाही हा साप आहे. दुसरा गुणधर्म, 52 कशी मलईगिरीचं चंदन उकळत्या तेलात टाकलं की शांत करतं, हा गुणधर्म. असे अनंत. चौथा गुणधर्म, चंदनाच्या शेजारी काही उगवू द्या, ते त्याला सुगंध देतं, ते त्याच्यासारखं करतं, हा चंदनाचा गुणधर्म. तुकोबऱ्यांना समाधान वाटलं, चंदन आणि सज्जन समान आहेत का? म्हणून बऱ्याच कालावधीमध्ये चंदन आणि सज्जन यांचा, संत यांचा समन्वय साधणारे तुकोबऱ्यांना वाईट वाटलं. आणि तुकोबऱ्या म्हणले, अरे अरे अरे, चंदनात दोष निघाला, चंदनात दोष निघाला, चंदनात गुण आहे. आता ऐका, मला सांगा, बोरीचं झाड कोणत्या पूजेला वापरलं जातं? तुमच्याकडे? आमच्याकडे नाही, तुमच्या कुठेच नाही. बरं, जे आपण समिधा वाहतो त्याला पण बोर आहे. समिधाचा विषय आहे का? आपल्याला पुढे जे स्थापनेला यज्ञ करायचे, त्यावेळेला तोडलेल्या आणि चिरलेल्या समिधा नसाव्या. झाडाची फांदी वाळली की तिच्या त्या समिधा असाव्या, त्या अखंड गोल असाव्या. नियमाने समिधा एवढी असावी, अंगुष्ठ एवढी, पण जरी मोठी मिळाली पण ती अखंड असावी, चिरलेली नसावी. बरं, कारण त्याच्यातून जे चैतन्य मिळतं त्या समिधातून, ते फार असतं. बोरीचं झाड कुठल्याच पूजेला वापरत. ते मांडव स्थापनेला इकडे 5 फांद्या आणतात का? 5 झाडांच्या मुहूर्तमेढ मांडव स्थापना एकच असते. कसली? उंबराची असते. या भागात उंबराची, काही भागात वरती जर गेलात तुम्ही खेड पासून, खेड तर तिथं आंब्याची असते. आमच्या भागात आलात तर उंबर, कळम, त्याच्यानंतर वड, आणि असं काय पिंपळ नाही, जांभूळ आणि आंबा, 5 असतात तिकडे. प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे. ते इकडे काय बोलतात माहिती नाही. इकडे ते मांडव स्थापनेला काय म्हणतात? मांडव स्थापनेचं हा, उजगाला मंडप, मेडी गाला दाखोट्या, बहिणी रुसल्या एराला, हातातली अंगठी देतो बहिणी तुला, चल माझे मंडप. चालती हो, काय येऊ नकोस, भावाचा जीव गेला लग्नाचा खर्च करता करता, तुला अंगठी पाहिजे. इकडे नाही ना असं, म्हणजे हे बोलतात का असं? बोलत तल गोदल काचेचं पाणी लागल, मोत्याच रवी तुला, सासऱ्यानं सांग काय दिलं औषध. ह्या विसरलंय, आता आपल्याला पाठ करायला लागेल. संस्कृती विसरू नका, संस्कृती विसरू नका. तुकोबऱ्यांनी पाहिलं, वा वा, बोर उगवली, चंदनाच्या शेजाऱ्यांनी त्या चंदनाने बोरीला सुगंध दिला. तसं बोर कोणत्या पूजेत वापरली जात नाही, पण चंदनाच्या शेजारी उगवली म्हणून सुगंधी झाली. चंदनाने बोरी व्यापील्या. त्याही मालकाने ते बोरीच्या फांद्या तोडल्या, बारीक 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 त्याचे एवढे एवढे तुकडे केले, एवढे 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 एवढे. ते असं बोललं ना की लोकांना वेगळं वाटतं.
की इकडं कोण नाही, ह्या मंडपात तसं कोण नाही. एवढे एवढे तुकडे केले, ते वाळवले आणि त्यांनी डोक्यावर घेतले. सावकाराच्या वस्तीत गेला, चंदन. सावकार आला. सावकार म्हणाला, कसं दिलं चंदन? 500 रुपयाला एक, 1500चे 3. तो म्हणत होता 1000चे द्या. सावकार म्हणायचा, हा म्हणायचा 1500चे 3. तो म्हणायचा, साहेब पाठीवर मारा, पोटावर मारू नका, गरीब आहेत, काय मिळत नाही, हे चंदन आहे, दुसरं कोणीतरी घेईल, नाही घ्यायचं तर सांगा. काय होतं, चंदन विकायला आणलं होतं का बोर? होती बोर, पण चंदनाच्या संगतीने सुगंध कसला मिळाला होता? चंदनाचा. मला काय सांगायचंय, कोणत्या पूजेत ही बोर वापरली जात नाही, पण चंदनाच्या शेजारी उगवली. त्या सावकाराने सांगितलं, तुझे माझे 1000 राहू दे, तुझे 1500 राहू दे, 1300 रुपयात दे. 1300 रुपयात घेतलं. यांनी सांगितलं, कोणाला सांगू नका, गावात मला अजून विकायचे, सगळे 1300ला मागतील. सावकारवाला मी कोणाला सांगणार नाही. सावकाराने घरात ठेवलं. सकाळी उठला, सहान घेतली, सहानेवर ते उगाळलं आणि देवाच्या मस्तकाला लावलं. मला सांगा, चंदन म्हणून सावकारांनी लावलं, पण होती काय? होती काय? बोर. नियम मी काय सांगितला, कोणत्याच पूजेत बोर आपण वापरली जात नाही, पण चंदनाच्या शेजारी उगवली, परिणाम चंदनासारखी सुगंधित झाली, पूजेपर्यंत म्हणजे देवापर्यंत पोहोचली की नाही. चंदना व्यतिरिक्त कोणाला देवापर्यंत पोहोचता येत नाही, पण बोर निर्माण झाली, पण ती देवापर्यंत पोहोचली. देवापर्यंत बोरीला पोहोचवण्याचं कार्य कोणी केलं? चंदनाने. म्हणजे चंदनात काय गुण आहे का अवगुण आहे? बोला बोला. हे वर्मच कळत नाही आपल्या लोकांना. वर्म कळायला पाहिजे. एक लक्षात घ्या, परमार्थ करा, प्रपंच करा, काही करा, वर्मच कळलं पाहिजे. गट्ट्या लावायला वर्म आहे, ही उतरत होती मगाशी का? वरच्या वादीला गट्टा यायच्या. ही जर आतल्या कोणतीही पखावज लावायची असेल, आतल्या वादीला जर गठ्ठा लावला तर ती पखावज उतरत नाही. नियम आहे, वर्म आहे तिचं. पखावज लावायची असेल तर जोराने हातोडी घ्यायची आणि ती चाटीवर मारायची. बरोबर का? चाटीवर मारली की फुटली, ती गजऱ्यावर मारायची. पण गजऱ्यावर मारताना ती वादीवर लागली तर वादी खराब करते, पण मारत असताना ती कशी मारावी, कितीवर पकावं, त्याची वर्म आहे ना. चोरी करायला वर्म आहे. तुम्ही काय म्हणता? नाही. माझ्या एका मित्रांनी सांगितलं, महेश माझ्या चपली चोरीला जातात, एक इकडे काढली, एक इकडे काढली. तुम्ही पण तसं करता अक्षर? बरेच वेळेला बघितलेलं. एक इकडे ठेवता आणि इकडे ठेवता. आणि चप्पल चांगली होती मित्राची. म्हटलं असं काय ठेवतो? ठेव नाही काय तर म्हटलं गाडीत. नाही नाही म्हटले, ही टेक्निक आहे म्हटले, बघ अजिबात चोरीला जात नाही. आणि कीर्तन वगैरे झालं, तिकडे हसत आलं महेश. वेड्या, तुला वाटतं तू शान आहेस, तुला वाटतं तू हुशार, चोर तुझ्यापेक्षा हुशार आहे, त्याला वर्म माहितीये. अक्षयची एक चप्पल इकडे इकडे आहे, वर्म आहे. चोरी करायला वर्म. 2 मित्र वैतागले हो आयुष्याला. म्हटलं काय 10-12 हजारात भागत नाही, नाहीच भागत. एक 5-6 हजार किराणा लागतात, 950चा सिलेंडर जातो, 2-3 हजार. इकडे ती पद्धत नाही म्हणून फार चांगलं आहे. आणि ते मित्र गेले, म्हटले चोरी शिकायची. कोणाकडे? गुरु पाहिजे ना, चोरी करायला शिकायला गुरु पाहिजे. गेले गुरुकडे. म्हटले बाबा, या पंचकृषीतून नव्हे तर या तालुक्यातला तुम्ही बिलंदर चोर आहात, आम्हाला चोऱ्या शिकवा. तो म्हटलं, पोरांना चोऱ्या शिकवतो तुम्हाला. बघा नाही, वाईट माणसं लवकर एकत्र येतात. एखाद्याकडे चुना असावा आणि एखाद्याकडे तंबाखू, बरोबर भेटतात एकमेकाला. किती माणसं, फार अवघड आहे. अनोळखी गावात बेवड्याला सोडा, त्याला त्याची बाकीची लोक भेटतात. काय विशेष आहे बघा ना बाबा. कोणत्याही अनोळखी गावात नंदूदादा बेवड्याला सोडा, तो गुत्त्यावर जातोच. आपल्या बुवाला एक बुवा बरोबर सोडा, खपतच नाही. ते 2 बेवडे जर एकत्र आणि ते एक म्हणाला, का रे आज येत नाही, पैसा नाही. मी आहे ना, मी. आपल्या एखाद्या बुवाला विचारा, का रे पंढरपूरला येत नाही, पैसा नाही. मर करा, तो नाही म्हणा, मी आहे ना. मी बघा ना, वाईट माणसं लवकर एकत्र येते. जनरल नॉलेज आहे. एक तुम्ही माझे विषय, माझे शब्द असे कोरून घ्या. वाईट माणसं लवकर जवळ येतात, चांगली माणसं यायला वेळ लागतो. बघा तुम्ही, हे चोर चोरी शिकले, पण तू म्हातारा जाताना एवढा तो म्हणला, तो त्यांचा गुरु, पोरांनो सगळं करा पण वर्म जाणून करा. सगळं करा पण वर्म जाणून करा. एक हुशार होता, तोही चोऱ्या करायला, वर्म जाणलं, एकही दिवस चोरी पकडली नाही. आणि दुसरा होता, तो माझ्यासारखा जरा बावळट होता, बरोबर ना, तरी हो बोलता.
असं देतं काय? आणि तो नेहमी पकडायचा आणि बेदमार खायचा लोकांचा. मार खाऊन खाऊन एक मर्यादा संपली. तो मित्राकडे गेला, म्हणलं चल संध्याकाळी बसू चर्चेला. वाक्य पूर्ण होत्या. चर्चेला बसू गेले. रडला हो बाप्यासारखा. बाप्या काय करू म्हटलं, तू पण चोऱ्या करतोस, मी चोऱ्या करतो, तुझ्या चोऱ्या पकडल्या जात नाही, माझ्या चोऱ्या पकडल्या, करू काय? तो म्हटलं गुरूंचं वाक्य लक्षात नाही का? म्हटलं वर्म वर्म जाणून चोऱ्या करा असं म्हटले गुरुजी. म्हटले काय? म्हटलं अरे वेड्या, त्या आमक्या सावकाराकडे 5 लाखाची चोरी झाली, तुला माहितीये का? हो म्हटले ऐकलंय, मी केली. म्हटले आज 6 महिने झाले चोरी पकडली नाही. कशी काय? म्हटलं वर्म वर्म. पुढच्या वर्षी जर कीर्तन पाहिजे तर बघ, ज्यांनी कीर्तनाची तारीख दिली त्याची लाल करायची. वर्म. तुमच्याकडचं नाही, हे आमच्याकडचं सांगतो. अहो आयुष्य संपेल पण ज्ञानेश्वरीने गाथा संपणार नाही. तरी आपण दुसऱ्यांची लाल करतो, फार मोठं अवघड आहे. मला ज्यांनी तारीख दिली ना, मी त्याचं नावच घेत नाही. फक्त त्यांना सांगतो आमक्याने दिली, बस प्रेम, बाकी काय. हा जर एकादशी धरत नसेल त्याची नाव घ्यायची काय? एक म्हातारा मला म्हटला, म्हणजे माणूस, महाराज आमच्या वडिलांचं 13वेळा तुमचं कीर्तन आहे आणि तुम्हाला 20,000 देतो, पण माझं नाव एक 10 वेळा तरी घ्या किंवा आमच्या वडिलांच्या बद्दल भरपूर चांगलं बोला. असं केल्यानंतर मला काही माणसं भेटायला येत असतात मठात, काही कारणास्तव काही असतात त्यांचे पर्सनल. एक माणूस म्हणला, महाराज तुमच्या आमच्या गावात तुमचं बॅनर लागलंय, कधी येणार आहे? मी बोललो 13वेळा. म्हटलं काय तो म्हातारा? म्हटले मी बोललो त्याचा मुलगा एवढं सांगत होता, असं तसं पैसेवाला असा आहे. म्हटले म्हातारा दारू प्यायला आणि गटारात पडला आणि मेला. आता काय बोलायचं याच्यासाठी? पुण्य फळले बहुत दिवसात. बोलण्यासाठी ज्याचं वर्णन करायचंय त्याच्यासाठी काय पात्रता पाहिजे की नाही? यांनी म्हटलं अरे ती 5 लाखाची चोरी करताना मी कसं केलं? आधी गाव सगळं पाहिलं, सावकाराचं घर हेरलं, त्या घरात जायचा रस्ता बघितला, त्या स्वयंपाक घरातून एक खिडकी आहे ती लगेच निघते, तिथून आत शिरलो. आत शिरल्यानंतर सगळं काही गाठोडं बांधलं, ते माझ्या डोक्यावर घेतलं आणि ते त्या खिडकीतून बाहेर टाकायला गेलो. माझा तोल गेला आणि माझा पाय वरती आला आणि शेजारी ठेवलेल्या पातेल्यावर झाकण होतं, त्या पातेल्याला लागला आणि ते पातेल्यावरचं झाकण पडलं. आणि जगामध्ये चाणक्य रीतीने झोप, जागसूत क्षणिक झोप कोणाला दिली तर स्त्री जाते, लगेच जाग येते. पूर्वीच्या, आताच्या घर लुटलं तरी झोपतील कुंभकर्णाच्या बाबतीतले. आजी तुम्ही तुमचं जेव्हा लग्न झालं असेल तेव्हा तुम्ही 4:45, 5च्या आत उठत होता. किती वय आहे तुमचं? 3, 3.5 ला. वय नाही 3 ला उठत. तुमचं वय 80च्या पुढे असेल ना? 75. बाय तुझं? बाय नाही दीदी, सॉरी आई. किती? 70 तरी असेल ना? 70 वर 75 वर्षाच्या टकाटक कीर्तनात बसल्या. हे मधल्या बरी बाय असे बघा ना, या ताट कशा बसल्या, तुम्ही कशा बसला बघून घ्या तुम्ही. आणि त्या सावकारची बायको उठली. तुमच्याकडे आवाज म्हणतात ना काय? इथं आहेत 2-3 जण ये म्हणणार आहे. फक्त इकडे बघा, इकडे आहेत 2-3 जण ये म्हणणार आहे. तुम्हाला ओळखायचे कशा असतील ना? मी असं बोलल्यावर जे असं असतात त्याच असतात. त्या बोलतात या बुवाला कसं कळलं आम्ही हे बोलतो. बुवाला लय काय काय कळतं पण नाही सांगत कीर्तनात तुम्हाला. इथं बसलेल्यांपैकी कोण कोण सासूशी भांडतं आणि सासूला घाण शिवे देतं मागून, मी बोट दाखवून सांगेन, पण आता नको, पुढच्या वर्षी यायचंय मला. आणि मग त्यांनी सांगितलं, त्या सावकाराची पत्नी उठली आणि मग तिने सर्वांना उठवलं, उठा, घरात काय चोर का काय शिरला का काय? मला गुरुजींचे शब्द ऐकले, वर्म ऐकायला आले. मग मी काय केलं? आवाज काढला. आता मांजरीचा आवाज काढला, पण हा भोक्यानी काढला. मांजरीचा आवाज काढला. तेवढ्यात सावकारची पत्नी बोलली, झोपा, मांजर आहे. चोरी पकडली गेली नाही, माझी चोरी पचली, मी गेलो. तुला एवढं वर्म सोपं सगळं? हो ना, सोपं वर्म. अहो संतांनी सुद्धा सोपं वर्मच आपल्याला हातात दिले, पण आपल्याला घेता येत नाही, हा दुर्भाग्य. आणि मग तो दुसऱ्या दिवशी
त्यांनी दुसरा गाव शोधला, त्या गावातल्या सावकाराचं घर, तेही घर तसंच, ते स्वयंपाक घरातून जाण्याच्या खिडकीतून यांनी सगळं ते जमवलं, गाठोडं बांधलं, यांनी ते गाठोडं, याचाही पाय लागला आणि पातेलं पडलं. तेवढे त्याची बायको लुटा म्हणते, कोण चोर आला का काय. ह्याच्या कानात शब्द ऐकायला लक्षात आले, वर्म. काय वर्म. अख्खी माणसं उठली होती घरातली, हातात दांडकी वगैरे घेऊन. हा म्हटलं, झोपा झोपा, मांजर आलंय. असा बेदम मारला, कुठं कुठं सुजलं मला नाही सांगता येणार. वर्मच आहे. हिरा आणि गारगोटी साम्य दिसत असेल तर हिरा कोणता आणि गारगोटी कोणतं हे ओळखणारा वर्म जाणे तोची पारखी. तुकोबारांचा अभंग आहे. तुकोबारा म्हणतात, वर्म जाणणारा पारखी आहे. ज्याला भक्तिशास्त्राचं वर्म कळालं तो पारखी, ज्याला मानवी जीवनाचं वर्म कळालं तो पारखी, आणि तोच जन्म मरणाच्या द्वंद्वातून मुक्त होतो, अन्यथा होता येत नाही. पण वर्मातून आपण पुढे चाललोय. आणि मग तुकोबारांनी म्हटले, वा वा वा, काय त्या चंदनाकडे गुणधर्म आहे. त्यांनी बोरीलाही देवापर्यंत पोहोचवलं. पण त्यांच्या लक्षात आलं एक दोष आहे, यांनी त्या बांबूला नाही पोहोचवलं. बांबूला नाही पोहोचवलं. इकडे ते वेगवेगळ्या कलरचे ध्वज बांधलेले, एकाच काठीला लावले असतील ना ते, वेगवेगळ्या काठ्याने लावले, एकाच काठी. त्याला काय म्हणतात? जत्रच्या काठ्या. बरं, ते चैत्रच महिन्यात का आणतात, लावतात, काय कारण आहे? त्याला सासण काठी म्हणतात. कोणती काठी? सासण काठी. ती एक तर भैरवनाथाची असते, ज्योतिबाची असते, बरं का, किंवा त्या शंकरांच्या संदर्भात जर अवतार असेल, त्या गावात पूजला जात असेल तर त्याच्या संदर्भात असते ती सासण काठी. ह्याच महिन्यात का ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये कैलासावरून भगवान परमात्मा आला. रत्नगिरी त्या रत्नासुराचा वध केला परमात्म्याने, आणि रत्नासुराचा वध केल्यानंतर वाडी ह्या गावामध्ये देव थांबला. भगवान भोलेनाथ शंकर थांबले. थांबल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला आईने म्हणजे त्यांच्या बहिणीने म्हणजे अंबाबाईने म्हणजे महालक्ष्मी हाक मारली. मदतीला तो गेला आणि मग मदतीला प्रत्येक वेळेला धावून जात होता, म्हणजे तिथपर्यंत जात होता. आणि तो चैत्र महिना होता. आईने सांगितलं, हे दादा, सासन काठी घेऊन जो कोणी खेटे मारेल त्याच्या जन्म मरणाचं सगळं मी निवारण करून त्याच्या पदरात सुख टाकेन. आणि तेव्हापासूनची परंपरा आहे सासन काठी उभी करायची. विठ्ठल आपल्या कोकणात ही परंपरा आहे, पण आपल्याकडे छोट्या असतात. पण देशावरच गेला भल्या मोठ्या 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 सासन काठ्या, त्या नाचवायच्या असतात पौर्णिमेला. ही नाचवली असती ना, नाचवली ना, ती नाचवायची का, तर त्याचे एक विशेष लय आणि तो नियम आहे नाचवायचा. म्हणून त्याला किमान 5 ध्वज असतात, किमान वेगवेगळ्या रंगाचे. इकडे किती असतात? 7. म्हणजे किमान 5 7, म्हणजे विषम संख्येत असावे, समसंख्येत नसावे. 5 7 जेवढं आहे तेवढं तुमच्या पुढे म्हणतो. चला, मला फार समाधान वाटलं. सासन काठी म्हणजे ह्या गावाला भगवान शंकराच्या संदर्भातल्या देवस्थानाचा आधार आहे. विठ्ठल विठ्ठल दोष आहे, चंदना दोष निघाला. तुकोबारा म्हटले, दोषवह जीवन संतांचं नाही, निर्दोष जीवन संतांचं आहे. चंदना दोष आहे म्हणून चंदनाला बाजूला ठेवला. चला पुढे. मग तुकोबारांचं लक्ष गेलं परिसाकडे. सोनं होणं चांगलं की वाईट? सोनं होणं चांगलं की वाईट? माणसं म्हणतात, अहो त्याचं सोनं झालं, याचा अर्थ चांगलं झालं. सोनं होणं चांगलं. तुकोबारा म्हटले, परीस लागला की सोनं करतो. तुकोबारा म्हटले, वा वा, सज्जन तसा आहे. सज्जनाचा संग ज्याला ज्याला मिळाला त्याच्या जीवनाचं सोनं झालं. हे लक्षात आल्यानंतर मुळे तुकोबारांनी परिसाची उपमा सज्जनाला द्यायला प्रयत्न केला. पण बराच कालावधी गेल्यानंतर त्या परिसातही दोष निघाला. काय? तांब्याचं, पितळेचं, कष्टाचं सोनं करत नाही. कोण? परिस. तांब्याचं करतो काय? नाही. पितळेचं करतो काय? नाही. फक्त आणि फक्त लोखंडाचंच सोनं करतो. याचा अर्थ त्याच्यात द्वैत शिल्लक आहे. म्हणून तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात, चंदनाचे हात पाय ही चंदन